नमस्कार. आपले शहर आपला आवाज सिटी चॅनल बातमीपत्रात मी पंकज पाटील आपले स्वागत करतो. बातमीपत्राच्या सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. धुळे जिल्ह्यात आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी होत असल्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा दावा. महिन्याभरात 2,41,00,000चा मुद्देमाल जप्त. धुळे लोकसभा मतदारसंघात डॉक्टर शोभा बच्चव यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचा महाविकास आघाडीतील घटक पक्षांचा निर्धार. देशाला महासत्ता बनवण्यासाठी भाजपच्या हातात पुन्हा सत्ता द्या, भाजप प्रवक्ते प्रदीप पेशकार यांचं आवाहन. बरेली इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीतर्फे धुळे जिल्ह्यात मौखिक आरोग्यविषयी जनजागृती. आणि धुळे लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाची जोरदार फिल्डिंग. बूथ प्रमुखच नाही तर भाजपने पन्ना प्रमुखही नेमले. आता बातम्या विस्ताराने. भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024चा कार्यक्रम जाहीर केला आहे. धुळे लोकसभा मतदारसंघासाठी 20 मे रोजी मतदान तर 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे. धुळे जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या संदर्भात माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गंगाराम तळपाडे, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांच्यासह प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्हाधिकारी गोयल म्हणाले की भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केल्यानंतर जिल्ह्यात 16 मार्च पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली. पहिल्या 3 दिवसात जिल्ह्यात 11,029 रंगवलेली भिंती, 5,499 पोस्टर्स, 3,446 होर्डिंग्स, 5,057 बॅनर, 17,595 झेंडे असे एकूण 42,826 रंगवलेल्या भिंतीवरील तसेच पोस्टर, होर्डिंग्स, बॅनर व झेंडे काढून टाकण्यात आले आहेत. आचारसंहिता लागू झाल्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयात आचारसंहिता कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. प्रत्येक मतदारसंघात फिरते व बैठे पथक कार्यान्वित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक मतदारसंघ निहाय तसेच जिल्हा स्तरावर उमेदवारांना विविध परवानगी देण्यासाठी एक खिडकी कक्ष सुविधा कक्षची स्थापना केली आहे. जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी 75% पेक्षा जास्त करण्यासाठी मतदार जनजागृतीचे काम मोठ्या प्रमाणात जिल्ह्याभरात सुरू आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे म्हणाले की आचारसंहिता घोषित झाल्यापासून जिल्ह्यात आजपर्यंत 38,000 लिटरपेक्षा अधिक मद्य जप्त करण्यात आलं आहे. त्याची किंमत साधारणतः 67 लाख रुपये आहे. तसेच 27 लाख रुपयापेक्षा अधिकचा गांजा आणि अप्पू जप्त करण्यात आला आहे. अशा प्रकारे गेल्या महिन्याभरात 2,41,00,000 रुपयाच्या वर किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच आचारसंहिता लागू झाल्यापासून 2 पिस्तूल, तलवारी आदी जप्त करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील 542 शस्त्र परवाना धारकांपैकी 525 शस्त्रे जमा करण्यात आली असून उर्वरित 17 शस्त्र जमा करण्याची कारवाई सुरू आहे. आदर्श आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मध्य प्रदेश सीमेवर 6 तर गुजरात सीमेवर 3 असे 9 तपासणी नाके कार्यरत करण्यात आल्याची त्यांनी एवढी माहिती दिली. काही इश्यूज जे आपण हाताळतोय त्याच्याबद्दल SP साहेब पण आपल्यासोबत उपस्थित आहेत. थोडा त्याच्याबद्दल ते प्रकाश टाकतील. विशेष करून आपल्याला माहित आहे की 16 मार्च पासून पूर्ण जिल्ह्यात आचारसंहिता लागू झालेली आहे. विशेष करून आचारसंहिता चालू झाल्याबरोबरच आपण डिफेसमेंटची ड्राईव्ह घेतली. म्हणजे 3 दिवसात आपण जेवढे बॅनर्स, पोस्टर्स वगैरे असतात ते आपण काढले. जवळजवळ आपण 42,826 प्रकारची कारवाई केली. याच्यामध्ये वॉल रायटिंग, पोस्टर्स, बॅनर्स, फ्लॅग्स ते आपण 3 दिवसात काढले.
तयारी करताना विशेष करून आपण आता ईव्हीएम रँडमायझेशनचं काम केलेलं आहे. म्हणजे फर्स्ट रँडमायझेशन ईव्हीएमचं करून आपण प्रत्येक मतदारसंघाला पुरेशी ईव्हीएम्स दिलेले आहेत रिझर्व्ह मशीन सोबत आणि ते आपल्या प्रत्येक स्ट्रॉंग रूम मध्ये त्या ठिकाणी सुरक्षित आहे. आचारसंहिता लागल्यापासून प्रत्येक ठिकाणी आपण फ्लाइंग स्क्वॉड्स म्हणजे फिरते पथक आणि आपले जे आचारसंहिता कक्ष आहेत तेही आपण कार्यान्वित केले. जप्त केलेले आहे त्याची व्हॅल्यू साधारणतः 67 लाख रुपये आहे. यावेळेस आपण गांजा आणि अफू यांची देखील आपण जवळजवळ 27 लाख रुपये एवढी किमतीचं आपण ते जप्त केलेलं आहे. आणि बाकीचे जे आहेत सगळं सामान ट्रक असतात बरेचसे जप्त केलेले असं आपण आता सर्व हे करून की 2 कोटी. धुळे लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार डॉक्टर शोभा बच्चाव यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार शुक्रवारी धुळ्यात झालेल्या बैठकीत महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी केला. मी परकी नसून खानदेशीच कन्या आहे अशा शब्दात डॉक्टर शोभा बच्चाव यांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आणि वचपा काढायचा असेल तर ताईंना 2 लाखाच्या मताधिक्याने निवडून आणा असं आवाहन धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांनी यावेळी केलं. धुळे लोकसभा महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार माजी मंत्री डॉक्टर शोभा बच्चाव यांच्या प्रचारार्थ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार गट, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तसेच मित्र पक्षातील धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघ आणि धुळे शहरातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक शुक्रवारी दुपारी आमदार कुणाल पाटील यांच्या निवासस्थानी झाली. या बैठकीला उमेदवार डॉक्टर शोभा बच्चाव यांच्यासह महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील, माजी खासदार बापू चौरे, माजी आमदार DS आयरे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या प्रतिभा शिंदे, शरद आयर, शिरीष कोतवाल, युवराज करंकाड, मुकुंद कोडवले, हिलाल माडी, महेश मिस्त्री, भगवान करंकाड, डॉक्टर सुशील महाजन, माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील, हेमंत साळुंके, शुभांगी पाटील, हेमा हेमाडे, नवा पेक, मिर्झा NC पाटील, सेवालाल अन्सारी, साबिर शेख, अमीन पटेल, मुझफ्फर हुसेन, जोसेफ मलवारी यांच्यासह धुळे जिल्ह्यातील विविध पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. आपण बरोबर काम केलेलं आहे. आता अनेक मान्यवरांनी सांगितलं, मी पुन्हा सांगते की धुळ्यामध्ये माझा जन्म झालेला आहे. धुळ्याचं नूतन मराठी विद्यालय त्या ठिकाणी माझं प्राथमिक शिक्षण झालेलं आहे आणि 7वीला मी फागण्याला होते. माझे वडील इथे सब डिव्हिजनल शेतकरी अधिकारी होते. माझे आजोबा ट्रेनिंग कॉलेजचे प्रमुख होते आणि त्या ठिकाणी जैन कॉलनीमध्ये आजोबांचा बंगला होता. माझी मावशी इथे राहते आणि सर्व नातेवाईक या ठिकाणी इथे राहतात आणि मी तुमची आहे, तुम्ही माझ्या आहात. परका म्हटलं की मला खूप वेदना होतात. मी परकी नसून मी आपली आहे, मी खानदेशी कन्या आहे, रत्नागिरीची सून आहे आणि कुठलाही भेदभाव मी करणार नाही. आपण या ठिकाणी एक ऑफिस उघडू आणि आपले जे जे काही प्रश्न आहेत ते निश्चितपणे आपण त्या ठिकाणी नंतर देखील निवडून आल्यानंतर मार्गी लावू असा विश्वास मी आपल्याला देते. याचं कारण असं की नाशिक भारत देशाला महासत्ता बनवायची असेल तर भारतीय जनता पक्षाच्या हातात पुन्हा सत्ता देण्याचं आवाहन पक्षाचे प्रदेश प्रवक्ते प्रदीप पेशकार यांनी शुक्रवारी धुळ्यात पत्रकार परिषदेत केलं. गेल्या 6 दशकांमध्ये काँग्रेसनं निर्माण केलेल्या समस्या मोदी सरकारनं संपवल्या असून भाजपचा या पुढचा सत्ताकाळ विकास आणि समृद्धीचा आहे असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. भारतीय जनता पक्षाच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेला महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंबटकर, माजी महापौर चंद्रकांत सोनार, जयश्री आईराव, महिला मोर्चा अध्यक्षा वैशाली शिरसाट, किरण शिंदे, यशवंत येवलेकर, जिल्हा प्रवक्ते श्यामसुंदर पाटील आदी उपस्थित होते. काँग्रेसची तब्बल 6 दशके देशावर सत्ता होती, परंतु तरीही त्यांनी देशातील गरिबी कधीही हटवली नाही. उलट दारिद्र्य रेषा गडद होत गेली. तरुणांना रोजगाराच्या नव्हे तर शिक्षणाच्या संधी देखील नाकारल्या गेल्या. शेतकऱ्यांची उपेक्षा केली. महिलांच्या उत्कर्षाच्या संधी नाकारल्या. उद्योग व पायाभूत सुविधांच्या विकासाकडे दुर्लक्ष करून जनतेलाही दुर्बल मानसिकतेत ठेवलं. मात्र मोदी सरकारने गेल्या 10 वर्षात काँग्रेसच्या या सगळ्या समस्या संपविल्या. आता भाजपाचा पुढचा सत्ताकाळ विकास आणि समृद्धीचा असेल. विविध योजनांमधून देशाला समृद्ध करणारे भाजपचे संकल्पपत्र म्हणजे काँग्रेस सारखा आश्वासनांचा केवळ कागदी पेटारा नसून मोदी की गॅरंटी आहे असा दावा भाजपचे प्रदेश प्रवक्ते प्रदीप पेशकार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. विशिष्ट रहेगा, जो कहते हैं वो करते हैं.
अशा प्रकारचं ब्रीदवाक्य घेऊन मागच्या 10 वर्षामध्ये काम केलं. संकल्पपत्र आणि आपण दिलेली घोषणा संकल्पते सिद्धी याचा जर विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की मागच्या 2019च्या कार्यकाळामध्ये किंवा इलेक्शनच्या वेळी जो आपण जाहीरनामा दिला होता, संकल्पपत्र दिलं होतं, त्यातल्या 75च्या 75 घोषणा पूर्ण करण्यात आल्या. वेळेस काँग्रेसचा विचार करता फक्त कागदी घोषणांचा पेटारा असं वर्णन मोदीजींनी त्याचं केलं जातं. त्यामुळे खऱ्या अर्थाने जनतेच्या आशा आकांक्षाचं प्रतिबिंब या संकल्पपत्रात उतरावं म्हणून सुमारे 30 लाख नागरिकांच्या सूचना मागवण्यात आल्या. प्रत्येक शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, विविध प्रकारच्या सामाजिक संघटना असतील, यांच्यामध्ये जाऊन त्यांच्या सूचना घेण्याचं काम पूर्ण भारतवर्षातल्या कार्यकर्त्यांनी केलं आणि त्या सूचनांचं एकत्रीकरण करून त्यातून निर्माण झालेलं हे संकल्पपत्र आहे हे सांगायला विशेष आनंद होतो. म्हणजे जनतेच्या आशा आकांक्षाचं, त्यांच्या अपेक्षांचं प्रतिबिंब यामध्ये दिसतं आहे. अशा प्रकारचं संकल्पपत्राचं स्वरूप आहे. प्रामुख्याने संकल्पपत्र हे 4 बिंदूवर आधारित आहे. म्हणजे माननीय मोदीजी सांगतात की ज्ञान म्हणजे गरीब, युवा, नारी आणि अन्नदाता ह्या 4 म्हणजे किसान, ह्या 4 फक्त जाती आहेत आणि यांना समर्पित अशा प्रकारचं सरकारचं उद्दिष्ट आहे आणि यांच्यावर आधारितच सगळ्या योजना, सगळ्या अंमलबजावणी आणि सगळे धोरणं हे सरकारची असणार आहेत. यानंतरच्या बातम्या एका अल्पशा विश्रांतीनंतर. चेहरा आणि शरीरावरील अनावश्यक केस, मुरूम, गोंधन तसंच चेहऱ्यावरील पुटपुळ्या, चेहऱ्यावरील व्रण, डाग, मोस, वांग या आणि यासारख्या अन्य व्याधींपासून आपण त्रासला आहात का? मग एवढी चिंता करताय कशाला? कारण लेसर मशीनद्वारे उपचार पद्धती आता आपल्या धुळे शहरातच उपलब्ध झाली आहे. गोंधन काढण्यासाठी अत्याधुनिक क्यूसिस लेसर मशीन, आपल्या चेहऱ्यावरील तसेच त्वचेवरील विविध समस्यांच्या निवारणासाठी धुळे जिल्ह्यातील प्रख्यात त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर भूषण चौधरी यांचं चौधरी त्वचारोग क्लिनिक, गली नंबर 4, पाट बाजार, धुळे. फोन 235 570. सिटी चॅनल बातमीपत्रात पुन्हा आपले स्वागत. उत्तर प्रदेशातील बरेली इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी मार्फत जागतिक मौखिक आरोग्य दिनानिमित्त मौखिक आरोग्य मंथ साजरा केला जात असून सर्वत्र मौखिक आरोग्याविषयी जनजागृती सुरू आहे. या युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थिनी डॉक्टर विदिना पाटील यांनी धुळे जिल्ह्यात विविध ठिकाणी शिबिरं घेऊन दंतरोग आणि मौखिक आरोग्याविषयी जनजागृती सुरू केली आहे. डॉक्टर विदिना बापूराव पाटील यांनी जागतिक मौखिक आरोग्य दिनानिमित्त धुळ्यातील सिस्टर इंग्लिश स्कूलमध्ये गुरुवारी दंतरोगाविषयी तसेच मौखिक आरोग्याविषयी मार्गदर्शन शिबिर घेतलं. यावेळी सिस्टर इंग्लिश स्कूलचे प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉक्टर विदिना पाटील या डिपार्टमेंट ऑफ पेडियाट्रिक अँड प्रिव्हेंटिव्ह डेंटिस्ट्री इन्स्टिट्यूट ऑफ डेंटल सायन्स बरेली उत्तर प्रदेश या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. सध्या त्या जनजागृती मोहीम राबवित आहेत. विविध जिल्ह्यांमध्ये शाळा, महाविद्यालय, ग्रामपंचायत स्तरावर, तालुका स्तरावर चौकात चौकात जाऊन दंतरोगाविषयी माहिती देऊन जनजागृती करीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सिस्टर इंग्लिश स्कूल येथे दंतरोगाविषयी मार्गदर्शन करण्यात आले, ज्यात प्रामुख्याने दात किडणे, सडणे, ब्रश कसा करावा, कसा करू नये, दंतरोग होणार नाही यावर उपाययोजना याविषयी जनजागृती करण्यात आली. यावेळेस विद्यार्थिनींनी देखील प्रश्न उपस्थित केले. त्याला डॉक्टर विदिना पाटील यांनी समर्पक उत्तर देऊन विद्यार्थ्यांचे समाधान केलं. समाजातील जे घटक दंतरोग आणि मौखिक आरोग्याच्या समस्या घेऊन कधीही डॉक्टरांकडे आले नाहीत, अशा घटकांपर्यंत आम्ही पोहोचत आहोत. आदिवासी दुर्गम भागातील आश्रमशाळांमध्ये जाऊनही आम्ही जनजागृती करीत असल्याचं डॉक्टर विदिना पाटील यांनी सांगितलं. बरेली इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी अंतर्गत आम्ही वर्ल्ड ओरल हेल्थ डे जो सेलिब्रेट केला जातो, जे ISPPDने हे उपक्रम सुरू केला आहे. त्याच्या अंतर्गत बरेली युनिव्हर्सिटीकडनं मी वेगवेगळ्या ठिकाणी अर्बन तसेच रुरल एरियामध्ये कॅम्पेन घेत आहे आणि
ओरल हेल्थ विषयी त्यांना जेवढं जनजागृती जेवढी करता आली की दातांचं मौखिक आरोग्य कसं स्वस्थ ठेवता येईल त्याबद्दल त्यांना माहिती देत आहे. तसंच फक्त अर्बन म्हणजे शहरी भागात नाही तर ग्रामीण भागात सुद्धा आदिवासी भागात सुद्धा आश्रम शाळेत सुद्धा आम्ही मुलांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण की हाच एक असा गट असतो समाजाचा की जो दातांच्या डॉक्टरपर्यंत पोहोचू शकत नाही. त्याच्यामुळे हे जे वर्ल्ड ओरल हेल्थ मंथ आम्ही सेलिब्रेट करतोय 20 मार्च ते 20 एप्रिल 2024 या दरम्यान, तर आम्ही याच्यामध्ये अशा समाजातले अशा घटकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय की जे आमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही आणि त्यांना दातांना कसं निरोगी ठेवता येईल, तसंच दातांचे वेगवेगळे रोग जे असतात त्यांच्यावरचे योग्य उपाय काय आणि त्यांच्यासाठी त्यांना दूर कसं, दातांचे जे वेगवेगळे रोग असतात त्यांना दूर कसं ठेवता येईल, ते कसं प्रिव्हेंट करता येईल याविषयी आम्ही माहिती देत आहोत. धुळे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार विद्यमान खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांना तिसऱ्यांदा विजयी करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने जोरदार फिल्डिंग लावली आहे. बूथ प्रमुखच नाही तर भाजपने पन्ना प्रमुखही नेमले असून या पन्ना प्रमुखांना त्यांची जबाबदारी सोपवण्याचं काम सुरू झालं आहे. महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपडकर यांनी शहरात विशेष लक्ष घातलं आहे. पन्ना प्रमुख आणि त्यांच्या कामकाजाविषयी गजेंद्र अंपडकर यांनी अधिकची माहिती दिली. धुळे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार विद्यमान खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांना तिसऱ्यांदा विजयी करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने जोरदार फिल्डिंग लावली आहे. बूथ प्रमुखच नाही तर भाजपने पन्ना प्रमुखही नेमले असून या पन्ना प्रमुखांना त्यांची जबाबदारी सोपवण्याचं काम सुरू झालं आहे. महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपडकर यांनी शहरात विशेष लक्ष घातलं आहे. पन्ना प्रमुख आणि त्यांच्या कामकाजाविषयी गजेंद्र अंपडकर यांनी अधिकची माहिती दिली. जी बूथ रचना झाली आहे त्या बूथ रचनेत प्रत्येक पेजवर एक पन्ना पेज प्रमुखही त्या बूथ रचनेमध्ये केलेला आहे. आता 102 नंबरचं जे बूथ आहे त्या बूथवर महेश वसंत चौधरी हे आमचे पन्ना पेज प्रमुख आहेत आणि त्यांचा पेज नंबर आहे 52 आणि क्रमांक आहे 102. असं प्रत्येक पेजला साधारणतः एक 5,500 पेज आपली टोटल. धुळे जिल्ह्यात आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी होत असल्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा दावा. महिन्याभरात 2,41,00,000चा मुद्देमाल जप्त. धुळे लोकसभा मतदारसंघात डॉक्टर शोभा बच्चाव यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचा महाविकास आघाडीतील घटक पक्षांचा निर्धार. देशाला महासत्ता बनवण्यासाठी भाजपच्या हातात पुन्हा सत्ता द्या, भाजप प्रवक्ते प्रदीप पेशकार यांचं आवाहन. बरेली इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीतर्फे धुळे जिल्ह्यात मौखिक आरोग्याविषयी जनजागृती. आणि धुळे लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाची जोरदार फिल्डिंग. बूथ प्रमुखच नाही तर भाजपने पन्ना प्रमुखही नेमले. याबरोबरच सिटी चॅनल बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया. नमस्कार.